नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी भूगोल पाठ क्रमांक 8 नैसर्गिक संसाधने या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक अ, खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? 1. पाणी। बघा उत्तर, पिण्यासाठी, शेतीसाठी, मासेमारीसाठी, मीठ तयार करण्यासाठी, अंघोळ व स्वच्छता करण्यासाठी, जलचरांच्या वास्तव्यासाठी, कारखान्यासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी अशा अनेक उपयोगासाठी पाणी वापरले जाते। वने। उत्तर, फळे, फुले, डिंक, मध, लाकूड, औषधे, रबर इत्यादी उत्पादने मिळवण्यासाठी व प्राण्यांच्या वास्तव्यासाठी। 3 आहे प्राणी। उत्तर, बैल, घोडा, उंट, गाढव या प्राण्यांचा वापर प्रामुख्याने नांगरणी, प्रवास, माल वाहून नेणे इत्यादींसाठी होतो। शेळी, गाई, म्हशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो। तसेच प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादने मिळतात। त्यानंतर खनिजे। उत्तर, धातू खनिजांचा धातू मिळवण्यासाठी व अधातू खनिजांचा रसायने मिळवण्यासाठी। जमीन। उत्तर, मृदा, खनिजे, वनस्पती इत्यादी इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी। ब प्रश्न, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा। नैसर्गिक संसाधने: मृदा, हवा, पाणी, खनिजे, वनस्पती, प्राणी, जमीन। मृदामध्ये येतात शेती, हवामध्ये येतात श्वसन, पाणी, शेती, मासेमारी, मीठ निर्मिती पिण्यासाठी, खनिजे, धातू, वनस्पती, फळे, फुले, लाकूड, रबर, डिंक, लाख, प्राणी या नैसर्गिक संसाधनांमध्ये येतात मासळी। जमीन या नैसर्गिक संसाधनांमध्ये येतात नैसर्गिक संसाधने मिळवणे, बांधकाम जागेची खरेदी विक्री व्यापारासाठी। क प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये 1. मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे? उत्तर, मृदा तयार होणे प्रामुख्याने मूळ, खडक, हवामान, जैविक घटक आणि कालावधी या घटकांवर अवलंबून असते। खडकांचे अपक्षरण व खडकांच्या बारीक कणांचे संचयन या सर्वांवर मृदा तयार होणे अवलंबून असते। 2 नंबर, वनांमधून कोणकोणते उत्पादने मिळतात? उत्तर, वनांमधून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने मिळतात। 3 नंबर प्रश्न, खनिजांचे उपयोग कोणते? खनिजांमधील धातू खनिजांचा विविध प्रकारचे धातू तयार करण्यासाठी उपयोग केला जातो। खनिजांमधील अधातू खनिजांचा रसायने तयार करण्यासाठी उपयोग केला जातो। रसायनांचा औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो। प्रश्न क्रमांक 4, जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो? उपयोग. उत्तर, मृदा, खनिजे, वनस्पती तसेच इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी इत्यादी कामांसाठी जमिनीचा वापर केला जातो। प्रश्न 5, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? उत्तर, लोकसंख्या वाढ व मानवाच्या हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर होत आहे। त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे। याशिवाय बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपाची आहेत। त्यामुळे निसर्गाचा समतोल टिकून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा।